Good morning. It's raining and I'm having coffee. See the weather. आज मी एक अशी सिंपल साधी आणि प्रत्येक घरामध्ये बनणारी रेसिपी शेअर करणार आहे. आणि आज मी हे जे व्लॉगिंग करत आहे, हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे, तो मी मराठीमध्ये बनवत आहे. तुम्ही बघूनच समजले असताल की आज मी मेथीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला काहीही जास्त लागणार नाही आहे, पण हो, भरपूर लसूण, मी एक पूर्ण लसूण घेतला आहे. त्याच्यानंतर 2 टमाटे आणि 4 ते 5 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. आपल्याला हे सर्व स्वच्छ धुवून कापून घ्यायचं आहे. माझ्या मुलीला अशा प्रकारची साधी आणि सिंपल भाजी खायला खूप आवडते आणि मलाही, आणि ती लागतेही टेस्टी. याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट, डाळ असं काहीच ॲड करणार नाही आहे. आता हे सर्व काही बारीक चॉप करून घेतल्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकून ती तापायला ठेवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तेल घ्यायचं आहे, जेणेकरून भाजी खाली चिकटणार नाही. मी इथे एक 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये ज्या वेळेला तेल गरम होतं तेव्हा आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे. आणि हे लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण लसूण टाकतो तो जरा छान गोल्डन ब्राऊन असा झाला ना, त्यानंतरच बाकीच्या ज्या वस्तू आहे, टमाटा आणि मिरची, मग आपण तेथे टाकणार आहोत. छानपैकी हलवून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये या स्टेजवर मीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपलं जे काही इन्ग्रेडियंट्स आपण जे काही टाकलेलं आहे ते छानपैकी मिक्स होईल, मॅश्ड होऊन जाईल. आणि आता यानंतर ही छान एकदम फ्रेश अशी मेथी मी यामध्ये टाकणार आहे. आपल्याला मेथी जास्त हलवायची नाही आहे, आपोआप त्याला पाणी सुटेल आणि ती शिजून निघेल. तुम्ही बघू शकता, मी इथे 2 गड्ड्या घेतल्या होत्या, खूप छान त्या मिळाल्या होत्या. आणि अशा प्रकारे माझी भाजी तयार आहे. आता त्यामध्ये खाण्यासाठी, त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी मस्त इथे चपाती करत आहे. छानपैकी तेल लावून माझ्या चपात्याही भाजून होत आहेत. चपाती अगदी लुसलुशीत, नरम, छान अशी होते. त्यासाठी आपण ज्या वेळेला पीठ मळतो ते खूप छान प्रकारे मळून घ्यायचं असतं. आणि थोड्या वेळ जर आपल्याला ते ठेवता आलं तर अतिउत्तम. आणि त्यानंतरच आपण चपाती बनवायची, म्हणजे चपाती एकदम छान लुसलुशीत होती. अगदी दुसऱ्या दिवशी जरी खाल्ली तरी वाटत नाही की ती शिळी चपाती आहे म्हणून. ही दुपारच्या जेवणाची तयारी आहे. मी विचार केला होता की याबरोबर वरण भात असं काही बनवावं, पण नको. भाजी आणि चपाती आणि त्याबरोबर काही बुंदीचा रायता वगैरे असेल तर खूपच छान लागतं. आणि मी त्याच प्रकारे माझ्या चपात्या सगळ्या बनवून घेतल्या आहेत. छानपैकी भाजून आपल्याला त्या घ्यायच्या आहेत. आणि त्याबरोबर खाण्यासाठी मी दुसरं काही नाही तर बुंदीचाच रायता बनवला. माझ्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या, म्हणून मी दही घेतली, बुंदी घेतली आणि फक्त वरती जे मसाले आपण बेसिक टाकतो ते मी त्याच्यामध्ये टाकले. इथे माझं जेवण तयार आहे आणि आता मी माझ्या मुलीसाठी हे सर्व करत आहे. खूप छान अशी भाजी झाली होती आणि मेथी अजिबातही कडू झाली नव्हती, कारण आपण त्याला जास्त हलवलं नव्हतं. कढईमध्ये टाकल्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण ते मिक्स करण्यासाठी खूप त्याच्यामध्ये जी चमचा आहे, पळी आहे किंवा काही असेल, स्पॅच्युला असेल, तो खूप हलवतो, मिक्स करून घेतो. पण काही गरज नाही आहे. ज्या वेळेला मेथी शिजते आपोआप, त्यानंतर ते मिक्स करणं खूप इझी होतं. तुम्ही चपात्या पाहू शकता, त्या खूप छान मऊ लुसलुशीत झाल्या आहेत आणि दिसतानाही तशाच दिसत आहेत. इथे मी रायताही सर्व करणार आहे. आणि विश्वास ठेवा, खूप छान साधं आणि इतकं सोपं जेवण आहे. खाऊन अगदी बरं वाटतं आणि खूप तृप्त होतं. तुम्ही तुमच्या लंचमध्ये काय प्रेफर करता? तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.